नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या माहितीचा हा व्हिडिओ आहे. सर्वांपर्यंत पाठवायचा आहे जेणेकरून की त्यांना सुद्धा या व्हिडिओमधून मदत होईल. बघा, एमएससीबी मध्ये अनेक जागा आल्या, हजारोच्या संख्येने जागा आल्या आणि पुढे सुद्धा अनेक जागा रिक्त आहेत. त्याबद्दल सरकार सुद्धा सकारात्मक आहे. पण माझं काय म्हणणं आहे की 2023 पासून ते आतापर्यंत एमएससीबी, ट्रान्सको, जेनको, डिस्कॉम या तिन्ही विभागामध्ये सगळ्या पदाच्या आयटीआय पासून ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पर्यंत टेक्निकल फील्डच्या आणि नॉन टेक्निकल एचआर आणि एलडीसी या फील्डच्या सहित अनेक जागा आल्या. बरेच विद्यार्थी जॉईन पण झालेत, बऱ्याच जणांना पगार पण सुरू झालाय. पण त्यामध्ये आणखी सुद्धा 100% जी जॉईनिंग भेटायला पाहिजे प्रत्येक कॅटेगरी वाईज जशा जशा जागा त्यांनी जाहिरातीमध्ये काढल्या होत्या त्या अजूनही 100% झालं नाही. याच्यासाठीचा आपला लढा चालू आहे. यापूर्वी आपण 3 वेळा मोठे आंदोलन केले. तर छत्रपती संभाजीनगर येथे 2 वेळा खूप तगडं आंदोलन केलं. त्यामुळे सेकंड लिस्ट लागून 1847 विद्यार्थी आणि अनेक बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा जॉईनिंग भेटलेली. पण विद्यार्थी मित्रांनो, आता तरी सुद्धा उर्वरित आहे. म्हणून आपण नागपूरच्या अधिवेशनावरती प्रचंड मोठा संख्येनं आपण त्या ठिकाणी आंदोलन केलं. तिथं सुद्धा सरकार सकारात्मक दिसत आहे. जोपर्यंत पहिला पगार त्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर पडत नाही तोपर्यंत आपल्याला शांत बसायचं नाही. यासाठी पुन्हा चाचपणी आणि पुन्हा प्रयत्न आपले चालू झालेले आहेत. त्यासाठी आता नेक्स्ट टार्गेट, शेवटचं टार्गेट म्हणजे मुंबई हेड ऑफिस प्रकाशगड. मुंबईच का आणि हेड ऑफिसच का, ते याच्या मागचं कारण आहे की सर्व अधिकारी त्या ठिकाणी बसतात ज्यांच्या हातात हे अधिकार आहेत. येत असताना जात असताना ऑफिसमध्ये जर एवढी गर्दी बघितली तर ते तिथंच अर्धे पंक्चर होतील आणि आपलं जे काम आहे ते मार्गी लागायला मोठी मदत होईल. त्या ठिकाणी माझे बरेच विद्यार्थी मुंबईला जाऊन पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतात की आंदोलनाला परवानगी द्या. पण पोलीस अधिकारी म्हणतात की सुरुवातीला जर चर्चेतून मुद्दा मार्गी लागला तर बरं आहे, तोपर्यंत आम्ही परवानगी देणार नाही. तर एकदा तुम्ही मीटिंग घ्या आणि मीटिंगच्या नंतर जर नाहीच मुद्दा मार्गी लागला तर मग मात्र आम्ही आंदोलनाला परवानगी देऊ, असं पोलीस ऑफिसर कडून सांगण्यात आलेले. म्हणून याच धर्तीवर याच कन्सेप्टवरती 23 डिसेंबर 2025 ला काही प्रतिनिधी, आता बघा, सगळ्यांनी तिथं यायचं नाही. जेव्हा तिथं सगळ्यांनी यायचंय तेव्हा मी ओरडू सांगणार आहे, तुम्हाला रात्रंदिवस पळविणार आहे. त्यावेळेस मी सुद्धा 100% ताकद लावणार आहे आणि अखंड महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी तिथं जमा करायचे. याच्यातून यश आलं तर बरंच आहे, नाही आलं मात्र तर मग मात्र पुन्हा एकदा त्याच ताकदीनं, त्याच्याही पेक्षा जास्त ताकदीनं आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एकत्र करून मी असेल, टेक्निकल फील्डचे अनेक सगळे जे काही विद्यार्थी आणि हे सर्व असतील हे, आणि जे एचआर इकडच्या साईडचे जे केके सर आहेत हे असतील, असे सगळेजण मिळून नेक्स्ट टाइम एवढी प्रचंड ताकद लावूयात की जेणेकरून आपले मुद्दे सगळे मार्गी लागतील. हे जुन्या सगळ्या रिक्रुटमेंट, जॉईनिंग, पेंडिंग काय काय भानगडी असतील, 12 भानगडी, त्याही सगळ्या क्लिअर करायचा प्रयत्न करू आणि नवीन रिक्रुटमेंट सुद्धा येण्यासाठी आपण 100% प्रयत्न त्यावेळेस करणार आहेत. तोपर्यंत 23 तारखेला कोणीही मुंबईला यायची गरज नाही. जे प्रातिनिधिक स्वरूपात आहेत मुद्दे तेवढे मांडण्यासाठी काही प्रतिनिधी आपण त्या ठिकाणी भेटणार आहोत आणि त्यानंतर नेक्स्ट साठी कळवतोय. तोपर्यंत हा व्हिडिओ सगळीकडे पाहून थँक्यू सो मच.